सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घ्या, विद्यार्थी आणि नागरिकांना स्वरक्षणाचे धडे द्या. नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश. अलर्टसाठी सायरन वाजवण्याच्या सुद्धा सूचना. उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात गृह सचिव आज राज्याच्या सचिवांची बैठक घेणार. एनडीआरएफ, एसडीआरएफ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार. शहबाज शरीफ कुठे आहेत? पाकमध्ये पत्रकारांचा प्रश्न, तर पाकिस्तानचे पंतप्रधान सर्व गोष्टींची माहिती घेतात. उपपंतप्रधानांचं उत्तर. पाकिस्तानच्या विशेष अधिवेशनामध्ये रिकाम्या खुर्च्या. विशेष अधिवेशनात पाक मंत्री आणि खासदारांची दांडी. देश युद्धाच्या उंबरठ्यावर असताना सरकार गंभीर नाही. मौलाना रहमाननं पाक सरकारला धारेवर धरलं. यूएनएससी मधील पाकिस्तानचा दावा फोल. बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतंही अधिकृत निवेदन नाही. यूएनएससी मध्ये कोणताही ठराव मंजूर नाही. अरबी समुद्रात चीनची हेरगिरी वाढली. भारतीय नौदल सुद्धा सतर्क. चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय. भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष. युद्धाच्या भीतीनं बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारतीय सैन्याकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर. 1 रुपयात पीक विमामुळे आता 6000 कोटींचा भुर्दंड. बनावट अर्ज करून पीक विमा लाटल्याचे प्रकार उजेडात. बेस्टच्या तिकिटात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता. भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला बीएमसी पाठोपाठ आता परिवहन प्राधिकरणाची सुद्धा मंजुरी. नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, वाशिमला अवकाळी पावसाचा तडाखा. तर जळगाव, मनमाड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांमध्ये गारपिटीचं थैमान. राज्यावर पावसाचं सावट. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा. विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून गारपीट.